नमस्कार, मी सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक बोलतोय। आज आपण वर्षाच्या शेवटच्या दिवसामध्ये आहोत आणि आपण बरेचसे रेझोल्यूशन्स केले असतील। नवीन वर्ष कसं साजरं करायचं काय। खरं तर हे गेलं वर्ष हे आपल्या सगळ्यांसाठी अतिशय आव्हानात्मक वर्ष होतं। न भूतो न भविष्यती अशा एका महामारीला आपल्याला तोंड द्यावं लागलं। परंतु एक ही पण गोष्ट यामधून दिसून आली की वर्ष जरी अत्यंत मोठ्या संकटाचं होतं तरी त्याचबरोबर त्या संकटाचा मुकाबला ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी मिळून केला त्याकरता सुद्धा हे वर्ष नक्कीच सगळ्यांच्या स्मरणात राहील। काही मंडळींच्या घरामध्ये दुर्घटना घडल्या, जीवलग आपले गमवावे लागले, बऱ्याच जणांच्या उत्पन्नाची साधनं गेली। परंतु त्याच वेळेला समाजातलं सुद्धा एक शक्ती जागृत झाली आणि समाजाने समाजाची अतिशय चांगल्या प्रकारे मदत केली, हे देखील अधोरेखित झालंय। मला तर असं वाटतं की आपला हा जो टेम्पो आहे, जो आपण संकटातून स्वतःला वाचवण्यासाठी वापरला, तोच पुढे घेऊन आपण आता चांगल्या कामांमध्ये ही एनर्जी तशीच पुढे टिकून ठेवूया। यावर्षी आपण निश्चितपणाने या महामारीच्या संकटातून पूर्णपणे बाहेर पडलेलो असो अशी माझी खात्री आहे। जवळपास 11,000 पर्यंत पोहोचलेला ॲक्टिव्ह पेशंटचा आकडा आज 1,800 पर्यंत खाली आलेला आहे आणि थोडीशी काळजी आणखी घेतली तर मला वाटतं खूपच कमी हे पूर्ण शून्य होईल का नाही मला माहीत नाही, परंतु अतिशय मॅनेजेबल अशा अवस्थेमध्ये आपण पोहोचू। नंतर लसीकरण सुद्धा सुरू होणार आहे आणि जी काळजी आपण घेतो आहोत ती आपल्या अंगवळणी पडलेली आहे, ती सगळी जर घेत राहिली तर आपण कोरोनाचा विषय हा नक्कीच या वर्षामध्ये बंद होईल। आणि मग आपण जी काही मागे राहिलेली आपली कामं होती, आपल्याला नाशिक 150 साजरा करायचा होता, आपण आता नाशिक 151 साजरा करूया। कारण वर्ष महत्त्वाचं नाही आहे, आपल्याला आपल्या जिल्ह्याची जी शक्तीस्थळं आहेत ती जगासमोर खूप ठोसपणाने आणायची। आणि गेल्या वर्षभरामध्ये ज्या संघटना आमच्याबरोबर काम करत होत्या त्या सगळ्या आता या सकारात्मक कामामध्ये आमची साथ देतील याची मला खात्री आहे। म्हणून हा एक चांगला कार्यक्रम आपण आता आखूया। माझं सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आव्हान आहे की या कार्यक्रमासाठी सर्वांनी आपल्या सूचना, आपले जे काही उपक्रम आपण घेऊ इच्छिता त्याकरता मी साधारणपणे जानेवारीच्या शेवटाला एक मीटिंग घेणार आहे आणि त्यामध्ये आपण पुन्हा एकदा मागचा हा कार्यक्रम जो आपला अर्धवट राहिला तो पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करूया। दुसरं आम्ही एक रेझोल्यूशन असं करतोय प्रशासन म्हणून की आपण पूर्ण राज्यामध्ये सर्वाधिक सेवा ह्या सेवा हमी हक्क कायद्यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत। 20 सेवा आपल्याला शासनाने सांगितल्या होत्या, आपण 100 सेवा अंतर्भूत केल्या। जवळपास 10.5 लाख सेवा आपण वेळेमध्ये दिल्या आणि त्याचं कौतुक आपल्या राज्याचे जे प्रमुख सेवा हमी कायदा आयुक्त आहेत त्यांनी सुद्धा केलेलं आहे। आता आपल्याला हेच पुढच्या टप्प्यावर घेऊन जायचं, म्हणजे आज ह्या सेवा आपण ऑफलाईन देतोय, आम्ही एक सर्व्हर स्पेस घेत आहोत आणि आपल्या जिल्ह्यासाठी नागरिकांना बऱ्याचशा सेवा घेण्याकरता कार्यालयात सुद्धा यायची गरज पडू नये अशा पद्धतीची व्यवस्था निर्माण करणार आहोत। ती एक मोठी उपलब्धी आपली या वर्षामध्ये राहणार आहे। त्याचबरोबर असंही लक्षात आलं की राज्य शासन, केंद्र शासन यांचे खूप उपक्रम आहेत, खूप योजना आहेत। बऱ्याचशा तरुण मुलामुलींना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती आर्थिक मदत सुद्धा करणाऱ्या काही योजना आहेत, अनेक महामंडळांच्या काही योजना आहेत, परंतु या एका ठिकाणी कोणाला सापडत नाहीत। उदाहरणार्थ आता एखादा व्यक्ती कर्ज घ्यायला येतो स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकरता, तर त्या कर्जाचं व्याज अण्णासाहेब पाटील महामंडळ भरू शकतं, परंतु त्या कर्ज घेणाऱ्या मुलाला कदाचित हे माहिती पण नसतं। म्हणून आमचा एक विचार आहे की नवीन पिढीला स्वतःच्या पायावर उभं करण्याच्या दृष्टीने जी काही सगळ्या योजना आहेत त्याचं एक पोर्टल आपल्या जिल्ह्यासाठी करता येईल का, जेणेकरून कुणी कोणत्याही कामासाठी आलं तर त्याला मार्गदर्शन होईल की इथं ही एक बेटर स्कीम आहे, ही बेटर स्कीम आहे आणि जे सर्वोत्तम आहे ते ती व्यक्ती मग स्वीकारू शकेल। तर हा एक उपक्रम आपल्याला या वर्षामध्ये करायचा आहे आणि माझी खात्री आहे की सगळे घटक म्हणजे पदाधिकारी, प्रसार माध्यमं, NGOज, प्रशासनातले सगळे लोक, हे सगळेजण मिळून जर आपण आपलं बेस्ट पॉसिबल जे करायला लागलो तर आपण मागचा जो बॅकलॉग येतो तो दूर करूच, परंतु एक छान मॉडेल आपल्या जिल्ह्यासाठी आपण बनवू शकू। तर मला असं वाटतं की या वर्षीसाठी आपण सगळ्यांनी काहीतरी एक रेझोल्यूशन केलं पाहिजे। मागचं वर्ष वाईट होतं, अनेक गोष्टी आपल्याला शिकवून गेलं, आपल्याला जीवनाचा एक थोडासा वेगळा अर्थ, एक वेगळी जीवन पद्धती आपल्याला देऊन गेलं। त्याचा वापर करून आपण यावर्षी अधिक सर्वोत्तम काय करता येईल याचा सगळ्यांनीच विचार करूया। आज 31 डिसेंबर आहे, सर्वांनी काळजी घेतली पाहिजे। आपल्याला अजून धोका टळलेला नाही, आपण हा साजरा करूया आपल्या कुटुंबियांसमवेत आणि पुढच्या वर्षीचे रेझोल्यूशन्स करूया आणि ते पाळूया। मी माझ्या वतीने, माझ्या कुटुंबियांच्या वतीने, माझ्या सर्व प्रशासनाच्या वतीने सर्व नाशिककरांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद।